रवी राणा यांनी आधी माफी मागितली, आम्हाला मोठा भाऊ म्हणतात आणि आता आमच्यावर टीका करतात. एवढे लाचार माणसं हिंदुस्थानात सापडणार नाही. सेटलमेंट तर 10 ठिकाणी केली आहे. भाजप राष्ट्रवादीसोबत आपल्या पदासाठी सेटलमेंट केली आहे. काय धंदे आहे ते काढायला लावू नका. काढायला लागले तर वांदे होतील. जनतेचं उत्तर काही वेगळं आहे. रडणं म्हणजे सहानुभूती घेणं असं नाही. ती सहानुभूती आता संपली आहे. निवडणुकीत रडणं आता चांगलं नाही. तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असते तर आम्हाला क्यू आली असती, पण तुम्ही तुमच्या उमेदवारीसाठी रडत आहात हे दुर्दैवी आहे. रवी राणा यांनी आधी माफी मागितली होती. आम्हाला मोठा भाऊ म्हटलं होतं, त्याच भावाला तुम्ही आता पैसे खाता असं म्हणता. सरडा तरी 2 दिवसांनी रंग बदलतो. त्यामुळे लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे की राणा जर आमच्यासोबत असं असेल तर सामान्य लोकांसोबत कसं वागत असेल. राणा हे हरलेल्या मानसिकतेतून बोलत आहेत. त्यांची हार निश्चित आहे. राणा हे 3ऱ्या नंबरवरही राहणार नाही. नवनीत राणा या 100% 4था क्रमांक राहील. आता 2 दिवस अगोदर तुम्ही पाहिलं तर हात जोडून काय म्हणत होता, तुम्हाला माहित नाही? अरे काय म्हणत होता? माफी मागतो, विनंती करतो, तुम्ही आमचे मोठे भाऊ आहेत, आमच्या सोबत या. आता त्याच भावाले तुम्ही पैसे खाताय म्हणतो. नाही किती तो काय म्हणते, सरडा तरी थोडासा वेळानं रंग पलटवते. 2 दिवस झाले तुम्ही पाया लागत होते आमच्या, माफी मागापर्यंत आले होते, माफी मागितली होती आणि आता लगेच म्हणजे याच्याहून लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे का हा जर आमच्या सारख्यासोबत असा वागते तर सामान्य लोकांसोबत कसा वागत असतं. आणि हे हारलेल्या मानसिकतेतून बयान आहे तिचं. चित्र स्पष्ट आहे, हार नक्की आहे कुठल्याही परिस्थितीत. जे काही आज वक्तव्य येत आहे ना, आणि तुम्ही रॅलीतल्या अर्धे मतं आम्हालाच भेटणार आहे त्याच्यातले, तुम्ही फिकर नका करू. ते कसे गेले, काय गेले ते सगळं आम्हाला माहीत आहे. त्याच्यानं मला असं वाटते का आलेले आमचे कसे होते, एकले सौ भारी मनातून होते. मी रॅलीत पाहिले असन कशा पद्धतीनं आणलं जातं. आमच्या इकडे गर्दी नव्हती, निवड दर्दी पण होती. तिथं दर्दी आहेच नाही. सभा मोठ्या होईल कदाचित, पण मत अर्ध पण राहणार नाही. त्याचे मतदाताच नाही आहे आणि संपलेली गोष्ट आहे. मला नाही वाटत ते 3ऱ्या नंबरवर राहील. काय तर आपले ते आनंदराव आंबेडकर आहे का नाही, त्याच्या खाली जाऊन बसन म्हणजे क्रमांकावर 4थ्या क्रमांकावर. नवनीत राणा 4थ्या क्रमांकावर राहील 100%. ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा निकाल आज लागलेला नवनीत राणांच्या बाजूनं, कसं पाहताय निकाल? न्यायप्रिय लोक विचार करेल ना. तुम्ही एक सांगा, 57-70 पानाचा निकाल, 108 पानाचा निकाल हायकोर्टाचा आहे. आणि ह्या कोर्टानं त्यांना सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून, म्हणजे बावनकुळेनं जे म्हटलं निकाल लागायच्या अगोदरच निकाल लागला, याच्याहून मला असं वाटतं का हे हाईट झाली. आता अतिरेकीची हाईट झाली. इतका अतिरेक नको. निकाल लागायच्या अगोदर, हायकोर्टाचा निकाल लागायच्या अगोदर बावनकुळेमध्ये निकाल आमच्या हाती आहे. एवढी जर तानाशाही चालू असेल, न्यायालय जर आमच्या गरिबाच्या सामान्य माणसाच्या इतका विश्वास न्यायालयावर आहे, तो विश्वास जर असा पायदळी तोडला जात असेल तर मला वाटते सगळं संपल्यात जमा असेल. मग अशा परिस्थितीत भाऊ भाजपला हरवणं हे प्रमुख उद्देश ठेवून तुम्ही कुठेतरी महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायला पाहिजे असं वाटत नाही का? इतर ठिकाणी अमरावती सोडली तरी नाही. मला असं वाटते का जसे जसे दिवस येईल, गलतियाँ होने दो, फिर हम भी एक गलती के त्यांनी चूक केली, आम्ही ते दुरुस्त केली. जशा जशा चुका करन तशा तशा दुरुस्त करायला आम्ही आहे ना. तर त्यांनी याच्या अगोदर माफी मागितली. मोठा भाऊ म्हणतं, माफी मागतं. एवढा लाचार माणूस हिंदुस्थान कुठं सापडेल का? सापडणार? अरे सेटलमेंट तर तू केल्या 10 ठिकाणी. तू भाजपसोबत सेटलमेंट केली, तू राष्ट्रवादीसोबत केली, तुझ्या पदासाठी तू विधानसभेसाठी सेटलमेंट करतं. काय धंद्या काढायला लावू नको म्हणा. काढायला लागलो ना तर लय वांदा होईल. भाषणाच्या शेवटी रवी राणा म्हणाले की आगे आगे देखो होता है क्या. करणार तर काय आहे, काही मला असं माहीत आहे का त्यांची ते जुनी आदत आहे. काही गोष्टी
नसलेल्या, काही उखडून काढलेल्या, ज्या गोष्टी अस्तित्वात नाही अशा काही गोष्टी काढून बदनाम करण्याचा किंवा एखाद्या वेळेस कुठेतरी अडकून आचारसंहितेत म्हणा एखाद्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न होईल. त्यासाठी आम्ही तयार आहोत छाती फाळून. नवनीत राणाने या डोळ्यातून आसू काढले आणि म्हटले की माझ्यावर टीका करणाऱ्यांना हे सडेतोड उत्तर मिळाले सुप्रीम कोर्टात. हां बरोबर आहे. जनतेचं उत्तर काही वेगळं आहे. जनतेच्या न्यायालयात ते हरणार आहे. आणि रडणं म्हणजे सहानुभूती घेण्याएवढी आता ती सहानुभूती लोकांची संपली आहे. कितीक डाव रडणार तुम्ही? कितीक डाव रडणार आहे? आणि निवडणुकीत रडणं चांगलं नसतं. तुम्ही सामान्य लोकांसाठी रडले असते तर कदाचित आम्हाला त्याची थोडीशी क्यू तरी वाटली असते. तुम्ही तुमच्या उमेदवारासाठी लढताय ह्याच मोठा दुर्दैवी गोष्ट आहे.